हाय गर्ल्स, गुड मॉर्निंग. ह्याच्या अगोदर आपण एक्झरसाइज 3.2 मधला फर्स्ट क्वेश्चन बघितला होता. आज आपण सेकंड क्वेश्चन पाहणार आहोत. फर्स्ट क्वेश्चनमध्ये काय होतं, आपल्याला कार्टेशियन कोऑर्डिनेट फाइंड आउट करायचे होते. पोलार कोऑर्डिनेट आपल्याला गिव्हन होते, ओके, दिलेले होते. म्हणजे आर कॉमा थीटा आपल्याला दिलेलं होतं आणि आपल्याला एक्स कॉमा वाय फाइंड आउट करायचं. ह्या सेकंड क्वेश्चनमध्ये आपल्याला एक्स कॉमा दिलेला आहे, आपल्याला आर कॉमा थीटा काय करायचं, फाइंड आउट करायचं. ह्याच्या दोन व्हॅल्यू आहेत, √2 कॉमा √2. ह्यालाच आपण काय म्हणतो, एक्स कॉमा वाय. आलं लक्षात? हे √2 कॉमा √2 ह्याला आपण म्हणतो एक्स कॉमा वाय. एक्स इक्वल्स टू √2 अँड वाय इक्वल्स टू √2. हे बघा, एक्सची आणि वायची हे दोन्ही व्हॅल्यू काय येतात, सेम येतात, √2. आता ह्याच्यामध्ये तोच फॉर्म्युला यूज करायचा, परंतु अगोदर आपल्याला आरची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. आरची व्हॅल्यू आपण कशी फाइंड आउट करतो, आर इक्वल्स टू स्क्वेअर रूटमध्ये x² + y² ही व्हॅल्यू आपण घेतो. देन आर इक्वल्स टू स्क्वेअर रूटमध्ये व्हॅल्यू ऑफ एक्स इज √2. एक्सची व्हॅल्यू आहे √2 आणि √2चा जर आपण स्क्वेअर केला तर काय येणार आहे, 2. परत वायची पण व्हॅल्यू √2, √2चा स्क्वेअर जर केला तर काय येणार आहे, 2. √2 + √2 किती होणार आहे, इन √2 + 2 किती होणार आहेत, √4. आणि √4 किती येते, 2. म्हणजे आरची व्हॅल्यू किती आलेली आहे, 2. आता फॉर्म्युला बघा, x इक्वल्स टू आर कॉस थीटा अँड y इक्वल्स टू आर साइन थीटा. हे दोन्ही व्हॅल्यू आपल्याला भेटलेले आहेत. एक्सची व्हॅल्यू किती आहे, √2 इक्वल्स टू आरची व्हॅल्यू आपण आता जस्ट फाइंड आउट केली ती किती आहे, 2 कॉस थीटा. आणि कॉस थीटा इक्वल्स टू √2 आपण काय घेऊ शकतो, आपण 2. आता हे बघा, √2/2 हे 2ला आपण √2 × √2 लिहू शकतो. हे √2 काय झाले, कॅन्सल. इथं काहीच नाही, म्हणजे काय राहणार आहे, 1. आन्सर काय आलं, 1/√2. म्हणजे कॉस थीटा किती आला, 1/√2. इतकं समजलं. देन साइन थीटा. साइन थीटाची व्हॅल्यू तशीच फाइंड आउट करायची. √2/2 आलेलं आहे, तर 2ला परत √2 × √2 लिहा. हे √2 कॅन्सल, 1/√2 ही व्हॅल्यू आलेली आहे साइनची. आता टॅन थीटा. टॅन थीटा कसा फाइंड आउट करतो, आपण आर काढलेला आहे, आर आणि आपल्याला थीटा फाइंड आउट करायचा. थीटा जर आपल्याला फाइंड आउट करायचा असेल तर आपल्याला टॅन थीटा घ्यावं लागेल. म्हणजे टॅन थीटा इक्वल्स टू साइन थीटा अपॉन कॉस थीटा. आलं लक्षात? साइन थीटाची व्हॅल्यू आहे 1/√2 आणि कॉस थीटाची व्हॅल्यू आहे 1/√2. हे दोन्ही काय होतात, कॅन्सल. काय राहिलं, 1. ही व्हॅल्यू कशाची आली, टॅन थीटा. टॅन थीटा इक्वल्स टू 1. सिन्स पॉइंट इज इन द फर्स्ट क्वाड्रंट थीटा इक्वल्स टू π/4. हा पॉईंट फर्स्ट क्वाड्रंटमध्ये आहे आणि थीटाची व्हॅल्यू काय आहे, π/4. द रिक्वायर्ड पोलर कोऑर्डिनेट्स आर कॉमा थीटा इक्वल्स टू 2, π/4. देन सेकंड बघा, 0, 1/2. ह्याच्यामध्ये पण लक्षात ठेवायचं की ही व्हॅल्यू एक्सची आहे, ही व्हॅल्यू वायची आहे. आपल्याला अगोदर आर फाइंड आउट करायचं. आरचा फॉर्म्युला आहे स्क्वेअर रूटमध्ये x² + y². ओके, स्क्वेअर रूटमध्ये एक्सचा स्क्वेअर, 0चा स्क्वेअर काय येणार आहे, 0. वायचा स्क्वेअर, 1/2चा स्क्वेअर काय येणार आहे, 1/4. आणि स्क्वेअर रूटमध्ये 1/4 असेल तर स्क्वेअर रूटच्या बाहेर घेतल्यानंतर आन्सर काय येणार आहे, 1/2. आलं लक्षात? एक्स इक्वल्स टू आर कॉस थीटा आणि वाय इक्वल्स टू आर साइन थीटा. त्याच्यानंतर आता इथं आरची व्हॅल्यू पुटअप करा. एक्सची व्हॅल्यू आहे 0 इक्वल्स टू आर म्हणजे 1/2 आणि कॉस थीटा. वायची व्हॅल्यू किती आहे, 1/2. वाय इक्वल्स टू आर साइन थीटा. वायची व्हॅल्यू 1/2, आरची व्हॅल्यू किती, 1/2 इक्वल्स टू म्हणजे 1/2 × साइन थीटा. आता हे जे मध्ये 1/2 आहे, इकडे येऊन काय होणार आहे, डिवाइडमध्ये होणार आहे. 0/1/2 केलं किंवा 0/100 केलं, काही जरी केलं तरी आन्सर काय येते, 0 येते. म्हणजे कॉस 0ची व्हॅल्यू आपल्याला किती भेटलेली आहे, 0. ओके, आता हे 1/2 इकडे जाऊन किंवा डायरेक्ट इथलच्या इथं कॅन्सल केले तरी चालते. साइन थीटा इक्वल्स टू इथं काहीच नाही, म्हणजे काय राहणार आहे, 1 राहणार आहे. साइन थीटा इक्वल्स टू 1. टॅन थीटा इक्वल्स टू साइन थीटा अपॉन कॉस थीटा. टॅन थीटाचा फॉर्म्युला काय, साइन अपॉन कॉस. आता साइन किती आहे, 1 आणि कॉस किती आहे, 0. 1/0 जर आपण केलं तर आन्सर येणार आहे इन्फिनिटी. म्हणजे टॅन थीटा आपल्याला काय भेटलेलं आहे, इन्फिनिटी. सिन्स पॉईंट इज ऑन द पॉझिटिव्ह वाय ॲक्सिस. टॅन थीटा जर आपल्याला इन्फिनिटी भेटत असेल तर पॉईंट हा पॉझिटिव्ह वाय ॲक्सिसवर असणार आहे. आलं लक्षात? द रिक्वायर्ड पोलार कोऑर्डिनेट्स आर कॉमा थीटा किंवा XY वरून व्हॅल्यू काढल्या तरी चालते. आर कॉमा थीटा इक्वल्स टू 1/2 आणि π/2. थर्ड बघा, 1 -√3 ह्या व्हॅल्यू दोन्ही एक्स आणि वायच्या आहेत. ओके, आता x इक्वल्स टू 1 आणि y इक्वल्स टू -√3. दिस पॉईंट इज इन द फोर्थ क्वाड्रंट. मी आता सांगितलं होतं की आपण या XYच्या पॉईंटवरून सुद्धा क्वाड्रंट ठरवू शकतो. बघा, हे जे आहे की हे पॉईंट फोर्थ क्वाड्रंटमध्ये कसं,
एक प्लस आणि एक मायनस हे कोणत्या क्वाड्रंटमध्ये येते प्लस. हे बघा हे नंबर लाईन इथं 1 2 3 हे पॉझिटिव्ह, इथं -1 -2, इथं परत 1 2 आणि इथं परत -1. आलं लक्षात. म्हणजे प्लस आणि मायनस ह्या व्हॅल्यू कुठे येतात फोर्थ क्वाड्रंटमध्ये. द पॉईंट इज इन द फोर्थ क्वाड्रंट. देन आर इक्वल्स टू स्क्वेअर रूटमध्ये x² + y² ही व्हॅल्यू आलेली कशाची आरची. आता ह्याच्यामध्ये व्हॅल्यू पुटअप करायची आपल्याला. आर इक्वल्स टू x² + y². x² व्हॅल्यू किती आहे, एक मिनिट, हे बघा x² व्हॅल्यू किती आहे 1 आणि वायची की व्हॅल्यू किती -√3. 1चा स्क्वेअर जर केला तर 1 आणि -√3चा जर स्क्वेअर केला तर प्लस काय येणार आहे 3. दोन्हीची ॲडिशन येणार आहे स्क्वेअर रूटमध्ये 4 आणि हे स्क्वेअर रूटच्या बाहेर जर आपण 4 काढले किंवा 4चा स्क्वेअर रूट घेतलं तर काय येणार आहे 2 येणार आहे. आता x इक्वल्स टू r cos θ अँड y इक्वल्स टू r sin θ. व्यवस्थित बघा. हे बघा x इक्वल्स टू r cos θ, y इक्वल्स टू r sin θ. xची व्हॅल्यू किती आहे 1, rची व्हॅल्यू किती आहे 2, cos θ ॲज इट इज. y इक्वल्स टू r sin θ. yची व्हॅल्यू आहे -√3, हे इथं r म्हणजे 2 sin θ. आता हे 1 हे इंटूमध्ये 2 इकडे येऊन काय होतात डिवाइडमध्ये 1/2 इक्वल्स टू cos θ. cos θची व्हॅल्यू किती आलेली 1/2. त्यानंतर sin θची व्हॅल्यू आहे -√3/2. tan θची व्हॅल्यू येणार आहे -√3/2 अपॉन 1/2. म्हणजे हे -√3/2 आणि हे 1/2 हे दोन्ही काय होतात रिड्यूस. आन्सर काय आलं -√3. आलं लक्षात. आता tan θ इक्वल्स टू -tan π/3 आलेलं आहे. tan θची व्हॅल्यू ही -tan π/3 व्हॅल्यूच्या इक्वल आलेली, परंतु हे मायनस घेतो का आपण नाही. हे जर आपल्याला पॉझिटिव्ह करायचं असेल तर tan 2π मायनस काय घेतो आपण θ. tan 2π - θ म्हणजेच π/3. आलं लक्षात. त्यानंतर आणि याच्यावरून नंतर तुम्ही हे tan θ तर आपला भेटलेला आहे. θ आपण डायरेक्ट tan π/3 घेऊ शकतो. क्वेश्चन नंबर 4 बघा. सेम तेच आहे. एक्स आणि वायच्या व्हॅल्यू आपल्याला दिलेल्या आहे, थोडंसं डिफरंट आहे कारण इथं 3√3/2 आहे. द पॉईंट इज इन द फर्स्ट क्वाड्रंट. हे हा पण पॉझिटिव्ह आहे, हा पण पॉझिटिव्ह, म्हणजे दोन्ही पॉईंट कोणत्या क्वाड्रंटमध्ये फर्स्ट क्वाड्रंटमध्ये. आर इक्वल्स टू स्क्वेअर रूटमध्ये x² + y². देन आर इक्वल्स टू स्क्वेअर रूटमध्ये एक्सची व्हॅल्यू किती 3/2. 3/2चा स्क्वेअर केला तर 9 काय येणार आहे 4. 3/2चा स्क्वेअर केला तर 9 काय येणार आहे 4 येणार आहे. प्लस आता इथं 3चा स्क्वेअर काय येणार आहे 9 इंटू √3चा स्क्वेअर काय येणार आहे 3 अपॉन 2चा स्क्वेअर काय येणार आहे 4. म्हणजे स्क्वेअर रूटमध्ये 9/4 प्लस 9 3 27. 27/4 दोन्हींचा बेस सारखा, वरच्यांची ॲडिशन करा. ॲडिशन आलेली 36/4 ॲज इट इज. इथं डायरेक्ट जर आपण कॅन्सल केलं तर इथं 9 येणार आहे आणि स्क्वेअर रूटमध्ये 9 म्हणल्यानंतर आन्सर काय येणार आहे 3. म्हणजे आरची व्हॅल्यू किती आलेली आहे 3. x इक्वल्स टू r cos θ आणि y इक्वल्स टू r sin θ व्हॅल्यू पुटअप करून ही फाइंड आउट करू शकता. आलं लक्षात. आता व्यवस्थित बघा, पुढचं गणित थोडंसं मोठं आहे आणि नाही जर समजलं तर मला परत विचारा. आणि ह्याच्यामध्ये मी ज्यावेळेस व्हिडिओ अपलोड करते तुम्ही मोबाईलच्या सेटिंगमध्ये क्वालिटी वाढवून व्हिडिओ बघा जर तुम्हाला क्लिअर दिसत नसेल तर. बघा क्वेश्चन नंबर 3 काय दिलेला आहे इन ह्याच्यामध्ये बघा, हा क्वेश्चन इम्पॉर्टंट आहे, एक्झाममध्ये बऱ्याच वेळेस आलेला आहे. ओके, IMP करून घ्यायला. आणि व्हिडिओची क्वालिटी वाढून नंतर व्हिडिओ बघा. क्लिअर दिसत नसेल तर मला सांगा. ओके. इन ट्रायंगल ABC, if A equals to 45 degree, B equals to 60 degree, then find the ratios of its sides. आपल्याला फक्त A आणि B हे दोनच अँगल दिलेले आहेत आणि आपल्याला ह्याचे काय फाइंड आउट करायचे, ह्याच्या साईडचे रेशो फाइंड आउट करायचे बाय साईन रूल. आता साईन रूल आणि कोसाईन रूल तुम्हाला नंतर डीपमध्ये सांगाल मी. साईन रूल लक्षात ठेवायचा की A/sin A इक्वल्स टू B/sin B इक्वल्स टू C/sin C. हा झाला साईन रूल. वरी A खाली साईन कॅपिटल A घ्यायचं. ओके, लक्षात ठेवा इथं कॅपिटल आहे, इथं B, इथं साईन कॅपिटल काय येणार आहे B इक्वल्स टू C आणि इथं साईन कॅपिटल काय येणार आहे C. समजलं इतकं. त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये बघा A/sin A इक्वल्स टू B/sin B हे आपण एकत्र घेऊ शकतो. म्हणजे हे दोन्ही इक्वल, जसं A इक्वल्स टू B इक्वल्स टू C असेल तर आपण A इक्वल्स टू B घेतो आणि नंतर परत B इक्वल्स टू काय घेतो C घेतो. समजलं. तसंच A इक्वल्स टू
ए अपॉन साईन ए इक्वल्स टू बी अपॉन साईन बी अँड बी अपॉन साईन बी इक्वल्स टू सी अपॉन साईन सी. हे ए हे इंटूमध्ये इकडे येऊन काय होते डिवाईडमध्ये इक्वल्स टू साईन डिवाईडमध्ये इकडे जाऊन काय होणार आहे इंटूमध्ये साईन ए अपॉन साईन बी. त्याच्यानंतर हे बी हे सी वरी इकडे येऊन खाली आणि इथे येणारे साईन बी हे डिवाईडमध्ये इकडे जाऊन वरी साईन बी अपॉन साईन सी. म्हणजे जर आपण ए अपॉन बी केलं तर साईन ए अपॉन साईन बी येते, बी अपॉन सी केलं तर साईन बी अपॉन काय येते साईन सी. ही इथं डायग्राम आहे. म्हणजे रिव्हर्स होते, अगोदर ए नंतर बी नंतर परत सी, सीच्या नंतर परत ए परत बी परत सी. आलं लक्षात. बघा इथं फक्त लेंथ ऑफ ए बी दिलेला आहे, म्हणजे ए बीची बी सीची आणि ए सीची लेंथ दिलेली आहे. आता बघा ए इज टू बी जर आपण केलं तर साईन ए इज टू साईन बी येणार आणि बी इज टू सी जर आपण केलं तर साईन बी इज टू साईन सी येणार. आता ए इज टू बी इज टू सी जर आपण केलं तर ते येणार आहे साईन ए इज टू साईन बी इज टू साईन सी. आलं लक्षात. आणि इन ट्रँगल ए बी सी कधी पण तुम्हाला माहिती आहे की ट्रँगलच्या प्रत्येक अँगलची म्हणजे टोटल अँगल मिळून त्याची ॲडिशन किती असती 180 डिग्री. किती असणार आहे 180 डिग्री. मग इथं ए प्लस बी प्लस सी जर आपण घेतलं तर ते येणार आहे 180 डिग्री. एची व्हॅल्यू आहे 45, बीची व्हॅल्यू आहे 60 आणि सी ॲज इट इज इक्वल्स टू 180 डिग्री. हे 60 आणि 45 यांची ॲडिशन किती येणार आहे 105 डिग्री प्लस सी इक्वल्स टू 180 डिग्री आणि सी इक्वल्स टू 180 मधून 105 सबस्ट्रॅक्ट करा, आन्सर येणार आहे 75. सी इक्वल्स टू 75 डिग्री. साईन ए इक्वल्स टू साईन 45, साईन बी इक्वल्स टू साईन 60 आणि साईन सी इक्वल्स टू साईन 75. बघा सी अँगल आपल्याला भेटलेला आहे. 45 साईन 45ची व्हॅल्यू येणार आहे 1/√2, साईन 60ची व्हॅल्यू येणार आहे √3/2 आणि साईन 75ला आपण काय लिहू शकतो 45 + 30 लिहू शकतो. साईन π/2 + थीटा असेल तर किंवा साईन इन ब्रॅकेट सॉरी इथं π/2 नाही येणार कारण इथं 45 साईन 45 + 30 असेल. इथं जर डायरेक्ट राहिलं असतं 90 तर आपण डायरेक्ट कॉस थीटा केलं असतं, परंतु इथं 90 आहे का 180 आहे का नाही. काय आहे साईन 45. हे बघा साईन 45 + 30 डिग्री. बघा साईन इन ब्रॅकेट ए प्लस बी याचा फॉर्म्युला आहे साईन ए इंटू कॉस बी प्लस कॉस ए इंटू साईन बी. अगोदर झालेला आहे साईन ए इंटू कॉस बी प्लस कॉस ए इंटू साईन बी. साईन 45 1/√2, कॉस 30 किती आहे √3/2 प्लस कॉस 45 1/√2 आणि कॉस ए इंटू साईन बी साईन 45 ते पण 1/√2. ह्याच्या पूर्ण व्हॅल्यू घेऊन टाकायच्या, हे आन्सर येणार आहे. आलं लक्षात. म्हणजे दोन्हींचं मल्टिप्लिकेशन करायचं दोन्हींचं आणि नंतर बेस सारखा आहे ते एकदाच लिहा आणि वरच्यांची काय करा ॲडिशन करा. समजलं इतकं. आणि इक्वेशन 1 बिकम्स नंतर इक्वेशन 1मध्ये एची बीची आणि सीची व्हॅल्यू घ्यायची. ही एची बीची आणि ही शेवटची जी आलेली ती सीची. आलं लक्षात. हे बघा इथं ह्याच्यामध्ये परत आपण ह्याला सगळ्याला 2√2 जर आपण मल्टिप्लाय केलं तर हा बेसचा √2 काय होतो कॅन्सल. इथं ह्या स्टेपमध्ये काय केलेलं आहे सगळ्याला 2√2 मल्टिप्लाय केलेलं आहे. समजलं इतकं. त्याच्यानंतर पुढचा क्वेश्चन बघा. क्वेश्चन नंबर 4. इन ट्रँगल ए बी सी साईन इन ब्रॅकेट बी मायनस सी अपॉन 2 इक्वल्स टू इन ब्रॅकेट बी मायनस सी अपॉन ए इंटू कॉस a/2. बघा युजिंग द साईन रूल. साईन रूलचा यूज करून ए अपॉन साईन ए इक्वल्स टू बी अपॉन साईन बी इक्वल्स टू सी अपॉन साईन सी इक्वल्स टू के. ए इक्वल्स टू काय येणार इथं के इंटू साईन ए, बी इक्वल्स टू के इंटू साईन बी आणि सी इक्वल्स टू के इंटू साईन सी. परत एकदा बघा ए इक्वल्स टू के इंटू साईन ए, बी इक्वल्स टू के इंटू साईन बी, सी इक्वल्स टू के इंटू साईन सी. आता RHS ही जर साईड आपण बघितली तर बी मायनस सी अपॉन ए इंटू कॉस a/2 कोणती एक साईड घ्या ती दुसऱ्याची तुम्ही इक्वल दाखवा. ओके. पण याच्यामध्ये आपल्याला बीची एची सीची व्हॅल्यू माहीत आहे म्हणून आपण ही साईड घेतलेली आहे. बघा के इंटू साईन बी, बीची व्हॅल्यू आपल्याला काय घ्यायची के इंटू साईन बी मायनस के इंटू साईन सी अपॉन के इंटू साईन ए इंटू कॉस a/2 ॲज इट इज. के जर आपण कॉमन काढलं तर साईन बी मायनस साईन सी अपॉन के साईन ए. हे के काय होते कॅन्सल. कॉस a/2ला आपण काय लिहू शकतो ह्याच्यामध्ये बघा आता हे इथं कॉस a/2 ॲज इट इज. आता इथं काय तयार झालेले साईन बी मायनस साईन सी.
साईन इन ब्रॅकेट ए मायनस बी किंवा बी मायनस सी हा फॉर्म्युला वेगळा आणि साईन बी मायनस साईन सी हा फॉर्म्युला वेगळा. जर साईन बी मायनस साईन सी असेल तर हे येते 2 कॉस इन ब्रॅकेट सी प्लस डी अपॉन 2 इंटू साईन सी मायनस डी अपॉन 2 आणि साईन थिटाला आपण 2 साईन थिटा इंटू थिटा बाय 2 इंटू कॉस थिटा बाय 2 लिहू शकतो. हे बघा आता इथं साईन बी मायनस साईन सीचा हा फॉर्म्युला आपण यूज केला. हे कॉस ए बाय 2 ॲज इट इज आहे. ओके, ह्या साईन थिटाला आपण 2 साईन थिटा बाय 2 इंटू कॉस थिटा बाय 2 लिहू शकतो. थिटाच्या प्लेसवर ए आहे म्हणून आपण ए बाय 2 घेतलेला आहे. हे आणि हे दोन्ही काय होते, कॅन्सल होते. हे 2 पण काय होतात, कॅन्सल होतात. हे ॲज इट इज. समजलं इतकं. कॉस आता बी प्लस सी अपॉन 2 जर असेल तर एक गोष्ट लक्षात ठेवा, ए हे बघा इथं कसं घेतलेलं आपण, हे कसं घेतलं बघा, ए प्लस बी प्लस सी ह्याची व्हॅल्यू पाय असणार आहे कारण तिन्ही ट्रँगलच्या अँगलची ॲडिशन ही मिळून 180 असणार आहे. 180लाच आपण पाय म्हणतो. आपल्याला जर बी प्लस सीची व्हॅल्यू फाइंड आउट करायची असेल तर हे पाय हे प्लस ए इकडे येऊन काय होते, मायनस ए. बी प्लस सीची व्हॅल्यू काय येणार आहे, पाय मायनस ए अपॉन 2 कारण डिवाईडमध्ये 2 आहे आणि हे बी मायनस सी ॲज इट इज, हे ॲज इट इज. आलं लक्षात. कॉस पाय ह्याला सेपरेट आपण लिहू शकतो. पाय मायनस ए अपॉन 2 जर असेल, आता बघा ह्याच्यामध्ये हे जे आहे पाय मायनस ए अपॉन 2 जर असेल तर आपण पाय बाय 2 मायनस ए बाय 2 सेपरेट लिहू शकतो. ओके, हे बघा आणि हे ॲज इट इज बाकीचं. आता इथं बघा कॉस पाय बाय 2 मायनस थिटा असेल, परत एकदा लक्ष द्या, कॉस पाय बाय 2 मायनस थिटा असेल, जर पाय बाय 2 आलं तर आपण चेंज करतो. त्याचं चेंज आपण कशामध्ये करतो, साईन थिटामध्ये, म्हणजेच इथं आपण साईन ए बाय 2 घेऊ शकतो. ओके, हे ॲज इट इज आणि हे इकडचं पण ॲज इट इज. आता ह्याच्यामध्ये हे साईन ए बाय 2 साईन ए बाय 2 काय झाले, कॅन्सल, म्हणजे साईन इन ब्रॅकेट बी मायनस सी अपॉन 2. आलं लक्षात. ओके.